हॅलो, कसे आहेत तुम्ही सर्व? तर आज मी बनवते बेसिक फोकाशिया ब्रेड. आता ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स असतात. म्हणजे ह्या ब्रेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपण फिलिंग्स टाकू शकतो. तर आज मी तुम्हाला बेसिक जो फोकाशिया ब्रेड बनतो, त्याची मी आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्यामध्ये मी छोट्या-मोठ्या टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. ह्या टिप्समुळे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपला ब्रेड जो आहे तो एकदम परफेक्ट आणि सॉफ्ट बनेल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सर्वात पहिले इथे मी घेतलेलं आहे कोमट पाणी. कोमट पाणीच घ्यायचं, जास्त गरम पाणी इथे आपल्याला घ्यायचं नाहीये. त्यामध्ये घालूया थोडंसं 1 चमचा एवढी साखर. साखर आपल्याला छान मस्त वितळून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे वितळली पाहिजे, त्यावरच पुढची आपली सगळी ब्रेडची प्रोसेस आहे. तर हे बघा, आता इथे आपली साखर छान प्रकारे वितळलेली आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया फ्रेश ड्राय ईस्ट. तर हे घातल्याच्या नंतर आपल्याला ड्राय ईस्ट पण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे ईस्ट आता आपल्याला आहे ना 10 ते 15 मिनिटाकरता गरम जागेवरती साईडला झाकून ठेवून द्यायचं, जेणेकरून ते छान प्रकारे फुलेल. तर आता इथे मी घेतलेला आहे मैदा. मैद्यामध्ये आपण घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ. मीठ आपल्याला इथे व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे आपण चेक करूया आपलं ईस्ट केवढं फुललेलं आहे. तर हे बघा, केवढं ईस्ट आपलं मस्त इथे फुललेलं आहे. ते पुन्हा एकदा आपण असं मिक्स करून घ्यायचे. डायरेक्टच ओतायचं नाही आहे. कारण जे पण बारीक-बारीक जे कण असतील बाजूला ते पूर्णपणे एकजीव होतात. तर आता आपण हे ईस्टचं मिक्सचर आहे ते आपण मैद्यामध्ये इथे घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं चमच्याने पहिले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही ह्या जागी इथे हँड बीटरसुद्धा वापरू शकता, पण मी तुम्हाला हाताने कसं मळायचं हे दाखवते. जास्त मळायची पण गरज नाही आहे. एकदम हलकं-हलकं मळून, म्हणजे पूर्णपणे जे ईस्टचं मिक्सचर आहे ना, ते एकजीव होईपर्यंत असं मळायचं आहे. त्यानंतर ह्यावरती घालायचे 1 चमचा एवढं तेल आणि व्यवस्थित ही जी कणिक आहे ना, ती अशी स्मूथ व्यवस्थित करून घ्यायची आणि झाकून आपल्याला 1 तासाकरता गरम जागेवरती ठेवायचं, जेणेकरून आपली कणिक छान अशी मस्त फुलेल. तर आता हे बघा, इथे 1 तास झालेला आहे आणि आपली कणिक केवढी छान मस्त इथे फुललेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्यातली आपल्याला हवा पूर्णपणे काढून घ्यायची. त्यानंतर ही कणिक आता पुन्हा आपल्याला अशी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि आपल्याला ही कणिक टेबल टॉपवरती काढून घ्यायची, जेणेकरून ती आपल्याला थोडीशी छान मळता येईल. तर मी इथे घेतलेला आहे थोडासा मैदा वरतून. कणिक जर जास्त चिकट असेल तर तुम्ही इथे मैदा किंवा तेल वापरू शकता, पण मी इथे थोडासा मैदा घेतलेला आहे. आता या कणकेचे आपल्याला करायचे 2 भाग. तुम्हाला जेवढे फोकाशे करायचे त्या प्रकारे तुम्ही इथे कणकेचे भाग करून घेऊ शकता. तर आता इथे मी घेतलेला आहे रेक्टँगल बेकिंग टीन. यावरती एक गोळा जो आहे तो असा टाकून घेतला आणि तो सर्व साईडला आपल्याला इक्वल असा पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्वात आपला गोळा जो आहे तो इक्वल झालेला आहे. आता आपल्याला याला डबल फुलायला ठेवायचं. त्याकरता इथे मी झाकून परत हा डबल फुलायला ठेवलाय. आणि हे बघा, अर्धा तासानंतर हे बघा, अशा प्रकारे ह्यावरती आपल्याला बोटाने डिझाईन करून घ्यायची. फोकाशिया ब्रेड आहे ना असाच बनतो. त्याकरता ना आपल्याला हे अशा प्रकारे बोटं आतमध्ये पेरून अशी डिझाईन करायची. आता ह्यावरती इथे मी घेतलेलं आहे बटर आणि त्यामध्ये थोडंसं ओरिगॅनो घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टॉपिंग्स करू शकता. तर मी इथे तुम्हाला बेसिक कसा करायचा फोकाशिया ते दाखवते. आता ह्यावरती मी थोडेसे कांद्याचे काप घातलेत, जेणेकरून ते कॅरमलाइज होऊन खूपच छान लागतील. आणि ह्यावरती घरातलाच टोमॅटो आहे ना, तो असा चिरून असा ठेवलेला आहे. तुम्ही या जागी ते चेरी टोमॅटोसुद्धा वापरू शकता. थोडंसं वरतून एकदा परत असं स्प्रिंकल करून घेऊया ओरिगॅनोचे. आता हे आपल्याला बेक करायचंय 200 डिग्रीवरती 20 ते 25 मिनिटाकरता, किंवा जोपर्यंत फोकाशिया ब्रेड वरतून ब्राऊन असा होत नाही. तर हे बघा, आता इथे आपला फोकाशिया ब्रेड तयार झालेला आहे. केवढा सुंदर दिसतो आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलाय. आता लगेचच ह्यावरती आपल्याला बटर घालायचे. बटर थोडंसं वरतून लावायचं, जेणेकरून ब्रेड खाताना एकदम मऊ लागेल, असा हार्ड असा कडक लागणार नाही. तर आता हे सुद्धा आपल्याला झाकून एक 10 ते 15 मिनिटाकरता असंच ठेवायचे. आता 15 मिनिटानंतर हे बघा, इथे आपण ब्रेड कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता ब्रेड केवढा इझिली कट होतोय आणि त्याचबरोबर केवढा सॉफ्ट सुद्धा झालेला आहे. तर आता इथे आपला ब्रेड जो आहे तो तयार झालेला आहे. आपण टेस्ट करून बघूया. खूपच सुंदर आणि मस्त हा ब्रेड तयार होतो. गरम गरम खायला तर खूपच छान लागतं. मला विश्वास नाही होणार, एवढा छान ब्रेड झालाय ना हा. नक्की रेसिपी काय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असं छान छान खात राहा आणि स्वरूपात किचनला बघत राहा.